जसं तुम्ही बघितलात, कधीही रस्त्याला चालताना जर तुम्हाला वयस्कर दिसलेत तर गाडी आपली थांबवा, वाटलंच तर त्यांना जाऊ द्या. कारण की बाचकतात ती आता त्यांचं म्हणजे तसं वय नाही तर बाचकायला होतं. तर खूप कळकळीची विनंती आहे की पहिला हा जे रस्ता क्रॉस करतात त्यांना प्राधान्य द्या. मी सुमित जाधव स्वागत करतो आजच्या माझ्या मराठी मोटोब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 12 जानेवारी 2024. म्हणजेच आज आहे अटल सेतूचे इनॉग्रेशन म्हणजेच ओपनिंग सेरेमनी. माईकचा काय इश्यू आहे, माईक खाली आलेला आहे काय, एक सेकंड ॲडजस्टमेंट करूया आणि पुन्हा भेटतो. म्हणजे काल माझं जे बघणं आहे ना भाई, म्हणजे अचानक ऑल ऑफ सडन म्हणजे प्लॅन होतं. ॲक्च्युली माझ्या ध्यानीमनी नव्हतं काही गोष्टी. अचानक बघतोय मला हे काय चाललं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त साफसफाई झालेली आहे, पार्किंग सगळी हटवलेली आहे, अवैध पार्किंग जी लागते ती. तसेच पाणी मारलेलं आहे रस्त्यावर. हे कार्टून लोक अशी भेटतात रस्त्याला, तर थोडं डिस्टन्सच ठेवायचं. तर हा आहे मुंबईचा केम हॉस्पिटल. भाई इथे असे केसेस येतात ना भाई, अंगावर नुसता काटा येतो. खरं सांगू, असं कधी चुकूनही वागू नका यार. तर बाळ बघा ना, ते लहान आहे, अचानक हलतं डुलतं, हे एका साईडला पकडलं आहे. करा ना गाडी. जर पेट्रोलचा खर्च करू शकता तर नक्कीच तुम्ही टॅक्सीचा खर्चही करू शकता यार. 2 पॅसेंजर समजू शकतो, कपल्स आहेत किंवा भाऊ बहीण आहेत, आई वडील कोणी आहे त्या समजू शकतो यार. पण 3rd पॅसेंजर यार, लहान मुलाला तरी ॲटलिस्ट घेऊ नका. म्हणजे रस्त्याला ना लिटरली सांगतो, इनॉग्रेशनमुळे खाली लक्ष गेलं आहे रस्त्याच्या. म्हणजे हा PPTचा रोड असेल किंवा IMAX रोड असेल, त्याच्यामुळे त्या रस्त्यावर जर ॲटलिस्ट डागडुजी झाली आहे. आणि तसंच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही झालेली आहे. ते तुम्हाला संध्याकाळच्या व्लॉगमध्ये समजेलच. हा व्लॉग थोडा मोठा असेल आणि डेली ऑब्झर्वेशन्समध्ये हा जाईल. आणि हा मोस्टली आता डेली ऑब्झर्वेशन येतील, आठवड्यातून एकदा तरी येईल व्हिडिओ माझा. आता माझा प्रयत्न नक्कीच असेल तेवढा. आणि आपण अजून एक प्रयोग करत आहोत त्याच्यामध्ये, ते बघूया आता सक्सेसफुल होतो की नाही, ते तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. त्याचबरोबर आपली आता येत्या 26 तारखेला एक लाँग राईड होईल. 3 दिवसाची राईड असेल. त्या 3 दिवसामध्ये कुठे आपण जाणार आहोत ते तुम्हाला सांगतो मी. जरा फक्त हा टर्न घेऊन दे एकदा आधी. हा टर्न जरा लय डेंजर आहे, कारण इथे सततची रहदारी आहे. आणि माझ्यावर तुम्ही बघू शकता, हा आहे आपला फ्रीवे. तर IMAXच्या रोडला साफसफाई होते समजतं, पण या रोडला बाई कधीच कोणी लक्ष दिलं नव्हता. हा BPTचा रोड आहे. हा खाजगी मालमत्ता आहे तशी म्हटली तरी BPTची. त्या कारणाने लक्ष देण्याचं काम ॲक्च्युली BPTचं आहे. आणि आपण बोलूही शकत नाही, कारण की हा प्रायव्हेट रोड आहे. हा फक्त कंटेनर्स किंवा ट्रक्स, ऑइल कंटेनर्स यासाठी हा रोड आहे मेन म्हणजे. आणि आता हा रहदारीचा रस्ता तसा म्हटलं तर नाही आहे, पण लक्ष तरी ॲटलिस्ट तेवढा दिला पाहिजे. नाही असं नाही, पण काय होईना त्या निमित्ताने तरी ॲटलिस्ट या रस्त्यावर लक्ष दिलं गेलं आहे. ते खूप चांगली गोष्ट आहे. इनॉग्रेशनच्या निमित्ताने का होईना.
म्हणजे ॲटलिस्ट या रस्त्याला झाडझुडी मारली आहे, थोडं पॅचवर्क केलेलं आहे थोड्या प्रमाणात, नॉट जास्त, म्हणजे असं आहे बोलू शकत नाही. आणि शिवडीला भाई म्हणजे वेगळंच एकदम होतं ना, वेगळंच काहीतरी करण्यात आलेलं आहे, एकदम सुंदर असं बांधकाम, म्हणजे गार्डन, लाईटिंग, म्हणजे काय बाई वेगळंच. आता तो येईल तुम्हाला दाखवेलच मी ते, कारण की मी इतकी वर्ष ट्रॅव्हल करतो आहे या रस्त्याने, म्हणजे बाईक आली आहे माझी 1 वर्ष झाली आहे. आणि याआधी माझी भावाची बाईक वापरायचो मी, म्हणजे ऑलमोस्ट माझ्या 2 वर्षाच्या पूर्ण रायडिंगमध्ये, कारण माझा हा डेलीचा रूट आहे, आयदर येण्याचा किंवा जाण्याचा, दोघांपैकी एक. तर याच्यामध्ये मी कधीच बघितलं नाही की बाबा या ॲटलिस्ट म्हणजे जो आपण कुठे बोलाल वडाळा आयमॅक्सपासून ते अगदी डॉकयार्ड रोड किंवा रे रोडपर्यंत की रस्त्याला ॲटलिस्ट मी कधी बघितलं पण नाही झाडू मारली आहे की, ॲटलिस्ट झाडू मारताना कधी बघितलं नाही. पॅचवर तर खूप लांबची गोष्ट झाली, ग्रॅव्हल्सचं बाई इथे एकदम वेगळ्याच लेवलला असतं. आणि हा बघा, हा तुम्ही जे समोर कन्स्ट्रक्शन बघू शकता, हा जो ब्रिज आहे हाच आहे अटल सेतूचा स्टार्टिंग पॉईंट, येथूनच सुरुवात होते. हे बघा तुम्ही लिहिलं असेल, सदरचा परिसर ट्रस्ट यांच्या अखत्यारीतात आहे, म्हणजे हा मुंबई पोर्ट ट्रस्टचा रोड आहे. जसं मी तुम्हाला बोललेलो, हा फक्त आणि फक्त म्हणजे ट्रस्ट म्हणजे पोर्टला ज्या गाड्या जातात त्यांच्यासाठी हा रोड आहे मेन म्हणजे. पण बाईक आणि टू व्हीलर्स ह्यांना आता तो हा फ्रीवे झाल्या कारणाने येथे एंट्री आहे, बघू शकता एकदम सुंदर असं बनवलं आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू मी वाटलंच तर बघूया इथे थांबायला भेटतं का, थांबू, तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवता येईल, मी दाखवेन. हे बघा बघू शकता, वा पूर्ण पोलीस फाटा आहे संपूर्ण. मला वाटतं इकडेच कदाचित इनॉग्रेशन असेल. आणि न्यूज चॅनलवालेही आहेत. हां 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 म्हणजे एकदम वेगळंच काहीतरी आहे. आणि या सिग्नलला म्हणजे या स्टॉपला हा पहिला सिग्नल आहे, नाही तर कधीच इथे सिग्नल नव्हता, बघू शकता. लोकांमध्ये उत्साहही आहे. आणि हे तर भाई एकदम वेगळंच, म्हणजे असं वाटतं यार मी कुठे वेगळ्याच ठिकाणी आलो आहे. म्हणजे हा नेहमीचा रस्ता आहे माझ्यासाठी, पण एवढा वेगळा आहे ना भाई, म्हणजे शब्दात मला सांगता येणार नाही, एवढा वेगळा वाटतो आज. आणि गाडी चालवायला पण एक सुकून आहे आजच्या या राईडमध्ये. म्हणजे बघा ना, मी एक हात सोडून चालवतो आहे, म्हणजे मला तुमच्याशी बोलतो आहे. आणि म्हणजे मला ग्रॅव्हलची भीती नाही आहे, कसली भीती नाही. म्हणजे बाबा रस्त्याला साफसफाई झालेली आहे, मस्त क्लीननेस आहे. असा जर क्लीननेस नेहमी ठेवला तर काय होईल, वा. चल त्यानिमित्ताने का होईना, म्हणजे इनॉग्रेशनच्या निमित्ताने का होईना बाबी या रस्त्यावर लक्ष गेला आणि रस्त्याची तेवढी का होईना साफसफाई झाली. ॲटलिस्ट चला पुढचे आम्हाला 15 ते 20 दिवस तरी ॲटलिस्ट टेन्शन नाही आहे या रस्त्याचं, म्हणजे ॲटलिस्ट अशी साफसफाई राहील. होप सो मी असे आशा ठेवतो की बाबा या रस्त्याची साफसफाई ॲटलिस्ट महिन्यातून एकदा तरी करा, जशी आज केली आहे तशी महिन्यातून एकदा करा रे, एकदा. आणि मी विसरलो वाटतं तुम्हाला सांगायला, आपली लॉंग राईड आता होईलच येत्या काही दिवसात. तर ती राईड असेल आपल्या नाशिकला, म्हणजे आपण नाशिकला चाललो, शिर्डी ते म्हणजे साईबाबांचं दर्शन घेऊ. आणि त्याचबरोबर, अरे काय स्पीड ब्रेकर बांधले आहेत, त्याचबरोबर आपण करणार आहोत 1 डे स्टे नाशिकला. जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं एक्सप्लोअर करू. आपल्याबरोबर आपले काही पार्टनर्स असतील, कोण पार्टनर्स आहेत, काय पार्टनर्स आहेत हे तुम्हाला त्या रायडिंगच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर आपली प्लॅनिंग काही अशी आहे, 26 तारखेला सकाळी म्हणजे रिपब्लिक डेला सकाळी आपण निघू टुवर्ड्स नाशिकला. दुपारपर्यंत पोहोचू आणि दुपारी आपला स्टे असेल हॉटेलला. बघूया मग त्याच दिवशी किंवा नेक्स्ट डे आपण प्लॅन करूया शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेऊ. हो खड्डा बघा. आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी आपला पूर्ण दिवस नाशिकला असणार. नाशिक जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं करणार आहेत आपण. आणि शनिवारी आपला प्लॅन आहे टुवर्ड्स मुंबई यायचा.
तर असा 3 दिवसाचा बेत आखला आहे. बघूया किती यशस्वी होतो आहे, म्हणजे काय काय फिरता येईल, काय काय बघता येईल. अरे उचक्या यायला लागल्यात, ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेल. तर तो व्हिडिओही मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेन. आणि त्याच आधी आपला असणार आहे आमच्या ऑफिसचे टुर्नामेंट, तर टुर्नामेंटचा ब्लॉगही येणार आहे, तोही लवकरच. प्लस आमचा असाच एक शॉर्ट प्लॅन आहे, म्हणजे राईड नसणार ती, पण अरे काय हा मध्ये मध्ये येतो आहे, पूर्ण व्ह्यू खाल्ला. कदाचित एलिफंटाला जाणार आहोत, तर एलिफंटाचा ब्लॉग मला टाकायला भेटतो की नाही का माहीत नाही. तर असे लगातार या महिन्यात तरी ब्लॉग येतील. तर पण मी जे ब्लॉग्स आहेत हे 1-2 दिवसाच्या गॅपमध्ये टाकेन. आणि आपले डेली ऑब्झर्वेशनचे ब्लॉग हा आठवड्यातून एकदा असेल. आता तो आठवडा ॲटलिस्ट हा महिना तरी मला म्हणजे असं फिक्स नाही करता येणार. त्यानंतर फेब्रुवारीपासून दर संडेला सकाळी किंवा दुपारी ब्लॉग येईल. त्या टायमिंग मी तोही फिक्स करेन लवकरात लवकर. आणि इथून आता आपण राईड घेऊया आणि पोहोचू आपण लालबाग नगरीत. आणि लालबागवरनं जाऊया, कारण की इकडनं पूर्ण रस्त्याला कामं चालू आहेत आणि रोड डायव्हर्जन्स आहेत, तर जाऊन काय फायदा नाही. माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे लालबाग परिसर. एक काम करू, इकडनं जाऊ. तर असा काहीसा रात्रीचा व्ह्यू आहे. पुढे तुम्हाला सिग्नल दिसतं की नाही का माहीत नाही. तिकडनंच चालू होतो शिवडी ते पनवेल चिरले, म्हणजे अटल ब्रिज. आणि म्हणजे खूप साफसफाई आहे डेलीच्या मानाने. हे ॲक्च्युली कालपासूनच सुरू झालेलं. याच्या आधी फक्त प्रोजेक्टच्या जवळच, म्हणजे जे शिवडीचं जो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथेच फक्त साफसफाई चाललेली. पण हे आता जरा कालच्या एका दिवसामध्ये, म्हणजे बघा आपल्याकडे फोर्स आहे, पण त्या फोर्सचा उपयोग आपण फक्त जेव्हा दाखवायचं असं तेव्हाच केला जातो, असं काहीशी पद्धत आहे. एका दिवसात हा रोड एकदम चकचकीत केला आहे. बघा हे झाडं सगळी कापण्यात आलेली आहेत. म्हणजे कामं करायला तर आपल्यात पोटेन्शियल आहे, पण त्या पोटेन्शियलचा उपयोग आपण योग्य त्या ठिकाणी करत नाही. जेव्हा फक्त दाखवायची गरज असेल तेव्हा दाखवतात. आता काय बोलायचं, जाऊन दे. एनिवेज, पण प्रोजेक्टच्या कारणाने, म्हणजे अटल ब्रिजच्या निमित्ताने का होईना, खालचा रस्ता जो होता आपला, हा BPT रोड आणि आपला IMAX रोड, इथले ॲटलिस्ट डागडुजी करण्यात आली आहे, साफसफाई करण्यात आली आहे. ही अशी साफसफाई जर कंटिन्यू ठेवली ना बाई, खूप बरं वाटेल. आणि त्यानिमित्ताने काय होईना बोलतो मी, एक खरंच गोष्ट आहे, असे प्रोजेक्ट सतत येत राहून दे, जेणेकरून का होईना बाई रस्त्याची डागडुजी असेल किंवा इतर जी कामं असतील ती होतील तरी. ॲटलिस्ट इनॉग्रेशनच्या निमित्ताने का होईना छोटे छोटे प्रोजेक्टचे पण इनॉग्रेशन सगळे करा. हा बघा माझ्या राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता. आता बघूया, थोडं प्रयत्न करूया. सुंदर असं व्ह्यू केलं आहे. वाव, परत घ्या ना. अटल सेतूचं जर काम होऊ शकतं तर का गेली कित्येक वर्ष, म्हणजे हा प्रोजेक्ट मला तर वाईट नाही, हार्डली 4-5 वर्ष पकडा, मॅक्सिमम 5 वर्षात की 7 वर्षात झालं आहे, नो प्रॉब्लेम. मुंबई गोवा आमचा नॅशनल हायवे जो आहे तो कित्येक वर्ष अजून होतोच आहे. अजून म्हणजे बोलतात ना, फायनल टच त्याला अजून भेटलेलं नाही आहे. बहुतेक ठिकाणी अजूनही रस्ते जे जुने, आपला जो जुना गोवा हायवे होता तोच आहे.
म्हणजे एवढी का संत स्थितीने काम केलं जाते. समुद्रामध्ये पिलर्स बांधू शकतात, हां, समुद्रामध्ये, खोल समुद्रात, पण भाई डोंगर तोड हे करायला इतका वेळ लागतोय, काय कल्पना नाही भाई. कधी होईल आमचा मुंबई गोवा नॅशनल हायवे ते देवास, त्या परमेश्वरास, त्या महाराजालाच ठाऊक. आणि जो तुम्ही सिग्नल बघितलेलात ना, शिवडीचा सिग्नल, भाई तिकडे कोणाला, म्हणजे इकडच्या लोकल जेवढे पण आम्ही इथं ट्रॅव्हल करतो ना, कोणालाही आडवाने कोणालाही विचारा की तिथे त्याच पर्टिक्युलर स्पॉटला जिथे आता सिग्नल आहे दोन्ही, त्या पर्टिक्युलर स्पॉटला काय खड्डा होता आणि इनॉग्रेशनच्या निमित्ताने तिथे काय पॅचवर्क झालं आहे. कोणाला आता, चला मी मोठा ब्लॉग करतो असे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला वाटत असेल की बाबा हा जरा जास्त चढवून बिडवून बोलतोय. बघा या आरामात घ्या. ते असं काहीच होतं, आपण म्हणून डिस्टन्स मेंटेन करायचं असतं. आता बघा मी तुमच्याशी बोलत होतो आणि अशा गोष्टी झालेल्या आहेत. समोर पुढे त्यांच्या बाईकच्या पुढे ते कपल होतं, ते खड्डा चुकवण्यासाठी म्हणून त्याने अचानक ब्रेक मारला, त्यामुळे ह्यांनी ब्रेक मारला आणि नशीब आपण डिस्टन्समध्ये होतो म्हणून आपणही ब्रेक योग्य त्या टायमालाच मारला आहे. पण ते लोक थांबली नाहीत, अशीच गेलीत. बाबा सॉरी पण नाही बोललेत, काय नाही बोललेत. एनिवेज, म्हणून कधी पण बोलतो मी, डिस्टन्स हे गाड्यांमध्ये ठेवत जावा. म्हणजे आता ही समोरची चिवडी बाईक आहे ना, एवढं ॲटलिस्ट तरी डिस्टन्स ठेवत जावा. आम्हाला जेव्हा आम्ही रत्नागिरीवरनं राईड घेतो, पावस मार्गे किंवा गावखडी मार्गे जो रोड जातो, त्या रोडला बाई एवढे खतरनाक खड्डे होते, म्हणजे काय बोलायचं, म्हणजे अक्षरशः बोलतात ना, चाळण झालेली होती रोडची. ओके. आणि सकाळी मी पोचलो गावाला, सगळं झालं, दुपारी जेवलो, हल्ली 10-12-1च्या दरम्यानची गोष्ट आहे. जेवलो आणि रत्नागिरीला निघालो काही कारणास्तव, काम होतं माझं, तर रत्नागिरीला गेलो. त्याच खड्ड्यातून जवळजवळ मला 1.5 तास लागला असेल माझ्या गावापासून रत्नागिरीला यायला. तर सगळं काम झालेलं, माहीत नव्हतं मला तेव्हा एवढं की CM येणार आहेत. तर CM आमच्या त्या गावच्या रस्त्याने, म्हणजे पावस मार्गे गावखडी या रस्त्याने मुंबईच्या दिशेने जात होते. तर मी लिटरली फक्त हार्डली 3 ते 4 तासामध्ये संपूर्ण पॅचवर्क अक्षरशः गायब, म्हणजे अक्षरशः पॅचवर्क करून टाकलं पूर्ण रस्त्यावर. म्हणजे खड्डे जाणवत नव्हते आणि एवढंच चांगल्या रीतीचे पॅचवर्क होतं. म्हणजे असं मी तुम्हाला बोलतो, 1 मीटरचा खड्डा आणि पॅचवर्क 1.2 मीटरचा असतो, म्हणजे 1.2 मीटरचं पॅचवर्क करतात. एकदम प्रॉपर पॅचवर्क केलेलं आहे. लिटरली शॉक, बोला हा काय प्रकार आहे. बोला मी आता जाताना याच रस्त्याने, मला वाटलं मी कधी मला चकवा बिकवा लागला की काय, पण तसं नव्हतं. तर ते CM येणार होता, त्या कारणाने ते पॅचवर्क केलेलं होतं. काय बोलायचं. आणि ते बघा, ही कवर फायरिंग आहे, हिला बोलतात. हे जे नेट लावले आहेत त्या गोष्टी. बघू शकता पूर्ण कवरिंग केलेलं आहे. काय तर पाठी पार्किंग आहे आणि स्क्रॅप जो असतो तो ठेवलेला असतो. का कवर करता अशा गोष्टी? जे आहे ते प्रॉपर कंपाऊंड वॉल बांधणार ना. चला जाऊन दे, जास्त पण काय बोलू नये. हे बघा शोबाजी बघा पूर्ण लिटरली. म्हणजे रस्त्याच्या काय बोलायचं, फक्त मोदी येणार आहेत म्हणून फक्त हे बघा ही झाडं झुडपं लावलेली होती आणि सगळी आता उचलली गेली आहेत. कहेर आहे यार, कहेर आहे एक नंबर. शे म्हणजे एवढं आता यार मी खरंच थांबवणार होतो, दाखवायचं बस झालं बोललं आता. पण हे काय, पंतप्रधान येणार होते म्हणून फक्त तुम्ही दाखवण्यासाठी म्हणून काही झाडं लावलीत. आता इथे ही झाडं पण नव्हतीच
इथे तुम्ही कंपाऊंडला बघताय डिवायडर्सला जी लावलेली आहेत ही एका दिवसात लागलेली झाडं आहेत. काय बोलायचं सांगा आता. हा आयमॅक्स रोड आहे आणि इथे या लाईटिंग एका दिवसात लागलेल्या आहेत. म्हणजे कालचीच गोष्ट आहे, कालच गाड्या लागलेल्या आहेत. रात्री मी तुम्हाला बोललेलो जसं की मी काल रात्री ज्या गोष्टी अनुभवल्या ते तुम्हाला दाखवेन. ह्या काल रात्री एका दिवसात लागलेल्या आहेत. ह्या कंपाऊंडला जे झाडं आहेत ही एका दिवसात झालेली आहेत. म्हणजे आता मध्ये मध्ये काही काही झाडं आहेत पण जी छोटी नवीन झाडं लावली आहेत ती आता एका रात्री. काय म्हणजे काय किती दाखवून कामं करायची. म्हणजे असं झालं कचरा आपण टाकायचा, झाडू मारायची आणि फोटोत दाखवायचा आम्ही कचरा साफ केला. काय बात आहे यार. शे एनिवेज म्हणून सांगतो लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण हे खूप खूप जरुरी म्हणजे आवश्यक आहे. खरं सांगतो लोकांना काय चुकीचं आहे काय सही आहे हे माहिती असलं पाहिजे.